भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। गेल्या 30 वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या दहेगाव येथील महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन कायनाइट माइन्स ही खाण बंद पाडल्याने 2000 कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली। 30 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर कामगारांचे थकलेले वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियावर देखील उपासमारीची वेळ आली आहे। महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन कायनाइट माइन्स कंपनीची सुरुवात सन 1969 साली दहेगाव येथे करण्यात आली होती। या खाणीमध्ये दहेगाव, मुरमाडी, पारडी, मुरजा, बारवा, चिचाड व लगतच्या गावातील जवळपास 2000 कामगार कामाला होते। खाणीतून काढण्यात येणारे कायनाइट हा उच्च प्रतीचा असून महाराष्ट्रातील कायनाइटची अग्रणी खाण म्हणून ओळख होती। तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात सुद्धा याची नोंद आहे। मात्र कंपनी ही सुरळीत सुरू असताना खाण चालविण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने कंपनी पुढे चालविण्यासाठी कंपनीच्या संचालकांनी कंपनी चालविण्यासाठी परवाने नूतनीकरण न केल्यामुळे सन 1993 साली एकाएकी खाण बंद पाडण्यात आली। त्यामुळे सर्व कामगार बेरोजगार झाले व त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट कोसळले। त्यात आणखी भर पडली ती म्हणजेच कामगाराचे थकीत वेतन देण्यास संचालकांनी असमर्थता दाखविल्याने कामगारावर आभाळच कोसळले। दहेगाव येथील बाबूराव हिरामण डोंगरवार। आता माझी उंमर आहे 83 वर्ष, तरी मी या कंपनीत काम करत आहो। ही कंपनी सन 1969 पासून दहेगाव येथे कायनाइट खाण सुरू झाली। त्या खाणीवर पहिलेपासून 2000 मजूर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षपर्यंत होते। नंतर ते 1000, 500 अशा तऱ्हेने ते 20 वर्ष माईन सुरू झाली। बेरोजगारांना काम मिळावं म्हणून 20 वर्षानंतर ते बंद पडले। कोणता फायर ॲक्ट आला हे आम्हाला मालूम नाही, परंतु त्याचा पाठपुरावा आमचे कंपनीचे डायरेक्टर साहेब नेवाळकर साहेब हे पाठपुरावा दिल्ली, मुंबई चक्रा काटत आहेत, परंतु अजूनपर्यंत काही नाही। खाण बंद आहे। सुशिक्षित बेरोजगारांना काम काही अजून मिळत नाही। तरी कंपनी 30 वर्षापासून या ठिकाणी ऑफिस उभारून प्रशिक्षण देत आहे। मुलींना कॉम्प्युटर फुकट, त्याचप्रमाणे मोबाईल दुरुस्ती फुकट, त्याचप्रमाणे वाचनालय आहे ती, अशा अनेक योजना कंपनी देऊन 5-6 लोकांना आता पगार देत आहे। मागणी काय आहे तुमची? मागणी आमची ही माईन लवकर सुरू व्हावी। मागणीसाठी आम्ही अनेक मोर्चे भंडारा कलेक्टर ऑफिसला केले, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी 12 फाट्यावर सुद्धा केले, परंतु त्यात काहीच तथ्य निघाला नाही। अजूनपर्यंत ही माईन सुरू झाली नाही। कंपनीचा अजून 1 कोटीचा माल पडलेला आहे, तो विक्रीचा आहे आणि तो विकणे आवश्यक आहे। तर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आपल्या निकालात कंपनीची स्थावर मालमत्ता लिलाव करून कामगारांचे वेतन अदा करण्याचे आदेश शासनाला दिले। परंतु आज 30 वर्ष होऊनही कामगारांच्या पदरी निराशेशिवाय काहीही पडलेलं नाही। जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई अग्रेसित केली, परंतु वन विभागाचे कारण पुढे करून कामगारांच्या वेतन अजूनही मिळालेले नाही। माइन्स परिसरात साठवून ठेवलेला कायनाइट इतका किमती आहे की त्याच्या विक्रीतून सर्व कामगारांचे कंपनीवरती असलेले पैसे वसूल होईल, तसा न्यायालयाचा आदेश सुद्धा आहे। परंतु वन विभाग कारवाई पूर्ण करण्यासाठी मागे पुढे पाहत असून आदेशाची पूर्तता करण्यास असहकार्य करीत असल्यामुळे कामगारांना त्यांचा घामाचा पैसा मिळण्यापासून 30 वर्षांपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, असा संशय कामगारांना येत आहे। गेल्या 30 वर्षात लोकप्रतिनिधींना कधी कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत कळवळा आला नाही, तो कुठवर येणार नाही असा प्रश्न कामगार व त्यांच्या परिवाराकडून लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे। लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स जो गाव आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने 1969ला बेरोजगारांना रोजगार मिळावे हेतूने कायनाइट खाण जे जगाच्या पाठीवर जे इतिहासात या गावाचं नाव आहे ते कायनाइट खाण 1969ला चालू केल्यानंतर 1991-90-91ला हे बंद पडली
आज त्या बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आमचे राष्ट्रीय नेतेसुद्धा या मोर्चात होते. मोर्चे चालू झाल्यानंतर आम्ही या ऑफिससुद्धा या महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशननं चालू केलं. मात्र केंद्र सरकारने राईट म्हणजे NOC न दिल्यामुळे बंद असल्याचं कारण दाखवून आतापर्यंत बंद ठेवली. मात्र आपले या जिल्ह्याचे खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी पत्रव्यवहार करून NOC सुद्धा उपलब्ध करून दिली. मात्र नेवाडकर साहेबांनी अजूनपर्यंत खाण का बरं चालू केली नाही, हे घोडे कुठं अडले आणि बेरोजगारांना न्याय का भेटत नाही, हा प्रश्न मोठा पडला है. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.